डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. डॉक्टर संजय डी पाटील यांचा मंगळवारी 61 समारंभ. शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांचा 61 सोहळा मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK मुदगल व कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी दिली. यावेळी कुलसचिव डॉक्टर VV भोसले, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते. कदमवाडी येथील DY पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, आमदार सतेज पाटील, ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभात डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर संजय डी पाटील गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इनटू न्यू डायमेन्शन्स ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता म्हणाले, माननीय डॉक्टर संजय डी पाटील यांच्या 61चा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला 18 तारखेला कोल्हापूरमध्ये आपण साजरा करतोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पुरस्कार विजेता श्री कैलास सत्यार्थीजी, ज्यांनी आपली पूर्ण आयुष्य लहान मुलांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी वाहून घेतलेली आहे आणि जवळपास 1 लाख लहान मुलं जो शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर होते आणि त्यांच्या समाजामध्ये एक्सप्लॉयटेशन होत होती, त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा काम केलेलं आहे. त्यांच्या हस्ते माननीय डॉक्टर संजय पाटील साहेबांचा सत्कार होणार आहे. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरचे खासदार माननीय छत्रपती श्री शाहूजी महाराज असतील आणि कार्यक्रमाला अजून एक पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के असतील. या कार्यक्रमाला साजरा करताना आमच्या मनामध्ये असाच होता की महाराष्ट्रामध्ये कदाचित डॉक्टर संजय डी पाटील साहेब हे एकमेव असे शिक्षण क्षेत्रातले व्यक्तिमत्व आहे जे आज महाराष्ट्रामधल्या 3 विद्यापीठाचे कुलपती किंवा चान्सलर आहे. आज 3 विद्यापीठ, एक कोल्हापूरमधला जो आपला मेडिकल युनिव्हर्सिटी आहे DY पाटील एज्युकेशन सोसायटी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, जो 2005च्या वर्षी चालू झालेली आहे आणि NAAC कडून A++ मानांकन युनिव्हर्सिटी आहे. दुसरा जो महाराष्ट्रातला एक अतिशय वेगळा ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी जो कोल्हापूरपासून 22 किलोमीटरवरती आपण तळसंदे येथे 2021च्या वर्षी चालू केली. आणि तिसरी विद्यापीठ जो अकुर्डी पुणे येथे DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या नावाने आपण 2018ला एस्टॅब्लिश केली. त्या विद्यापीठाचे पण साहेब कुलपती आहे. आणि DY पाटील समूहाचा जो एक ब्रीदवाक्य म्हणजे जो आपला मोटो आहे तो DY पाटील साहेबांनी 60 वर्षापूर्वी तो दिलेला आहे की नॉलेज इज पॉवर. त्या नॉलेज इज पॉवरला घेऊन आपण गेल्या 40-42 वर्षात संजय पाटील साहेबांनी त्यांचा प्रवास 240 विद्यार्थ्यांपासून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 33,300 विद्यार्थी आणि अकुर्डी पुण्याच्या कॅम्पसमध्ये जवळपास 18,000 विद्यार्थी, जवळपास 51-52 हजार विद्यार्थ्यांपर्यंत आज DY पाटील कोल्हापूर ग्रुप पोहोचलेला आहे. दरम्यान वाढदिवस समारंभापूर्वी दुपारी 12 वाजता डॉक्टर कैलास सत्यार्थी हे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांशी संवाद साधणार आहेत. हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या या संवाद कार्यक्रमासाठी 100हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.